करिअर कट्टा, युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी. संकल्प व्याख्यानमालेच्या 365 दिवसाच्या शृंखलेमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आपल्या प्रशिक्षणाचा सलग 8वा दिवस आणि तुम्ही बऱ्यापैकी जॉईन होत असणारे सगळे विद्यार्थी आणि सुरुवात झाली त्या दिवसापासून आजपर्यंत 147 दिवस अखंडपणे जॉईन असणारे सगळे विद्यार्थी. एक नवीन सुरुवात आपण दररोज करतो एका विषयाला घेऊन. आज या ठिकाणी आपण या संवाद शृंखलेमध्ये ज्या विषयाची चर्चा करणार आहोत, तत्पूर्वी पहिल्यांदा मला एक सांगायचं आहे की जे विद्यार्थी अटेंडन्स साठीचा प्रॉब्लेम या ठिकाणी मार्क करतायत किंवा अटेंडन्स मध्ये या ठिकाणी काही इश्यू येतात असं त्यांचं मत आहे, मीटिंग असते 3 वाजताची मीटिंग जॉईन करावी, जेणेकरून या ठिकाणी आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींच्यावर चर्चा करणं आणि तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करून घेणं या ठिकाणी सोपं होईल असं मला वाटतं. आजच्या 147व्या सत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. करिअर आणि स्पर्धा परीक्षा याच्यामधला एक महत्वाचा विषय आपण बघणार आहोत. करिअरमध्ये जॉब स्विच करत असताना म्हणजे नोकरी बदलत असताना कोणती काळजी घ्यायची, कारण हा एक मोठा टास्क आपल्यासाठी असतो. लक्षात घ्या, कोणकोणत्या कारणांना आपण जॉब बदलतो. अनेक कारणं असतात त्याच्यामध्ये. जागा आवडत नसते, तिथे तुमच्या वेवलेन जुळत नसतात, अपॉर्च्युनिटी नसते, ग्रोथ दिसत नसते. अशा वेगवेगळ्या कारणांनी तुम्ही या ठिकाणी काय करता की मला आता स्विच करायचं आहे जॉब, असे या ठिकाणी निर्णय घेता. पण तो स्विच करत असताना त्याची एक पूर्वतयारी करणं गरजेचं असतं. बरेच वेळेला आपण कोणताही निर्णय न घेता रागाच्या भरामध्ये पटदिशी बाहेर पडतो विचार न करता, आणि मग त्याचे येणारे समोरचे जे चॅलेंजेस आहेत, हे चॅलेंजेस आपल्याला या ठिकाणी त्रासदायक ठरू शकतात. म्हणून आजच्या सत्रामध्ये आपण या ठिकाणी बघणार आहोत की जॉब बदलत असताना कोणती काळजी घ्यायची. हा विषय का घ्यावासा वाटतो लक्षात घ्या. तर आजची जी पिढी आहे, एक पिढी तुम्ही अशी बघितली की एकदा ते कधीतरी नोकरीला लागले ते टिल द रिटायरमेंट त्यांनी अजिबात इकडे तिकडे वळून बघितलं नाही. तोच जॉब आहे त्या कंडिशनमध्ये ऍक्सेप्ट केला आणि कम्प्लीट केला. पण आता आपण साधारणतः आजच्या पिढीमध्ये 8 ते 12 वेळेला आपण या ठिकाणी नोकरी बदलतो. म्हणजे कमीत कमी 8 ते 12 वेळेला नोकरी आजची पिढी बदलते, हे लक्षात त्याच्या बाबतीत. आणि हा आकडा पूर्वीच्या तुलनेनं आता जर बघितला तर या ठिकाणी 4 पटीनं वाढलेला आहे. साधारणतः या ठिकाणी 60% लोक नोकरी बदलल्यानंतर पहिल्या वर्षामध्ये पश्चाताप करत असतात, काय मी उगाचच बदलली नोकरी, जी होती तीच माझ्यासाठी चांगली होती. कारण तो विचार त्यांनी भावनेने घेतलेला असतो, विचाराने घेतलेला नसतो. विचार करून तो निर्णय घेणं गरजेचं असतं. आता स्वतःला नोकरी बदलायची असते त्यावेळेला तर पहिला प्रश्न आपण हा विचारूया की मी बदलण्याचा विचार का करतोय, मला का नोकरी बदलायची. दुसरा प्रश्न हा विचारा की मी पदासाठी बदलतोय, पगारासाठी बदलतोय, की मला खरोखरच वेगळं काही पाहिजे त्यापेक्षा. आणि तिसरा प्रश्न की मी हे सोडून चाललोय, पण मी ज्या कंपनीमध्ये चाललेलो आहे तिथं माझे विचार जुळणार आहेत का, त्या कंपनीचं प्रॉडक्ट, त्या कंपनीचे सर्व्हिसेस, त्या कंपनीची आयडिओलॉजी, तिथं असणारे बाकीचे सगळे सिस्टम, याचं आणि माझं जुळणार आहे का, या गोष्टी महत्वाच्या असतात लक्षात घ्या. कारण नोकरी बदलणं म्हणजे केवळ जागा बदलणं नसतं, पुढच्या 10-15 वर्षाची तुमची या ठिकाणी आयुष्याची दिशा बदलणारा तो पार्ट असतो. आता 2 गोष्टी लक्षात घ्या. तुम्ही आता कॉलेज करत करत जर जॉब करत असता तर ती गोष्ट वेगळी असते. त्यावेळेला तुमची प्रायोरिटी ही शिकणं असते, काम करणं नाही, लक्षात घ्या. पण ज्यावेळेला जॉब म्हणून तुम्ही बाहेर पडाल आणि नोकरीसाठी तुम्ही कराल पूर्ण वेळ, त्यावेळेला मात्र तुम्हाला या सगळ्या गोष्टीचा बारीक विचार करावा लागणार आहे, हे लक्षात त्याच्या पद्धतीने. आता एक चुकीचा निर्णय अनेक वर्षांची पिछाट घेऊ शकतो, लक्षात घ्या. आणि एक योग्य निर्णय आयुष्याला चांगल्या पद्धतीची दिशा तुम्हाला देऊ शकतो. नोकरी बदलण्याचा विचार का येतो, तर सगळ्यात महत्वाचं लक्षात घ्या की 10 सामान्य कारणं कोणते आहेत. मला पगारवाढ आहे, पगारवाढ पाहिजे पण पगारवाढ मिळत. एकच मिनिट, नोकरीमध्ये मला पगारवाढ हवी असते आणि फक्त पगारवाढीसाठी नोकरी बदलणं हे बऱ्याच वेळा धोकादायक असतं, लक्षात घ्या. दुसरा आहे करिअर वाढीचा अभाव, म्हणजे 3 ते 5 वर्ष झाली पण पदोन्नती नाही, काही नवीन शिकायला मिळत नाही, तर एक असा विचार आपल्या डोक्यात येऊ शकतो. तिसरं कारण आहे की वाईट बॉस किंवा वातावरण, म्हणजे असं ज्या वेळेला वाटतं की आपल्या तिथली परिस्थिती थोडीशी वाईट आहे, ग्रुपिझम होतं, आपल्या बाबतीमध्ये थोडंसं या ठिकाणी पार्शली वागलं जातं किंवा आपल्याला ट्रीटमेंट व्यवस्थित मिळत नाही, तर हे लोक कंपनी सोडत नाहीत, तर ते बॉस सोडतात, हे लक्षात घ्या. लक्षात, हे लोक कंपनी सोडत नाहीत तर काय सोडतात, ते बॉस सोडतात. म्हणजे कंपनी नको असते त्यांना, बॉस नको असतं म्हणून ते जॉब बदलतात, हे लक्षात घ्या. वर्क लाईफ बॅलन्स जो आहे ना, तो बऱ्याच ठिकाणी मिसिंग असतो.
म्हणजे सातत्यानं ओव्हरटाईम करावी लागते, विकेंडला काम असतं, मानसिक थकवा येतो, अशा काही गोष्टी असू शकतात. नवीन आव्हानांचा शोध जो म्हणतो आपण त्याला त्याच्यामध्ये, म्हणजे जुनं काम कंटाळवाणे झालं असतं तेच तेच करून आपण त्याच्यामध्ये. मग नवीन शिकण्याची इच्छा असेल, पण आपण या ठिकाणी बदलतो नोकरी, असे कारण असतं. बऱ्याच वेळेला मुलांची शाळा, कुटुंब, आरोग्य यासाठी किंवा गावी परत येणं, या सगळ्या कारणांसाठी अपरिहार्य कारणं असतात म्हणून तुम्ही नोकरी बदलता. ज्या कंपनीमध्ये काम करत असता ते कंपनी अस्थिर व्हायला लागते. कंपनी तोट्यात जाते, नोकरी जाण्याची भीती असते, विलीनीकरण होणार असतं. अशा वेळेला आपण स्विच करत असतो. आणि एक कारण पुढचं आहे की ज्याच्यामध्ये आपण म्हणतो मूल्यांशी संघर्ष. तुमच्या ज्या प्रिन्सिपल व्हॅल्यूज आहेत सगळ्या त्याच्यामध्ये. तर त्या व्हॅल्यूज बद्दल या ठिकाणी जुळत नाही किंवा काहीतरी प्रॉब्लेम येतो असं जाणवलं तरी देखील आपण नोकरी बदलण्याचा विचार करत असतो. पुढचं जे काय आहे ते लक्षात घ्या की करिअर बद्दल या ठिकाणी आयटी मधून एज्युकेशनमध्ये जायचं आहे, नोकरीमधून उद्योगाकडे जायचं आहे, अशी काही कारणं देखील असतात नोकरी बदलत असताना. आणि 10वं शेवटचं कारण वैयक्तिक कारण असतं. लग्न असतं, आरोग्य असतं किंवा कौटुंबिक जबाबदाऱ्या असतात ज्यामुळे तुम्ही या ठिकाणी नोकरी बदलता. नोकरी कुठून सोडायची यापेक्षा कुठं जायचं हे फार महत्वाचं आहे, लक्षात घ्या. कारण पळून जाणं आणि पुढे जाणं याच्यात फरक असतो. म्हणजे तिथं त्रास जास्त होते म्हणून तुम्ही पळून जाता. आलं लक्षात? आणि याच्यापेक्षा मला पुढे जायचं आहे, प्रोग्रेससाठी पुढे जायचं आहे, लक्षात घ्या. या दोन्ही मधला बदल लक्षात येणं गरजेचं आहे, हे समजून घ्या त्याच्या बाबतीतनं. कंटाळा, ईर्ष्या या भावनेतून घेतलेले निर्णय बऱ्याच वेळा चुकलेले असतात. म्हणजे आपल्या एखाद्या कलिग्स बद्दल आपल्या मनामध्ये द्वेष निर्माण होतो आणि मग त्यामुळे आपण निर्णय घेतो की मला नाही करायचं या ठिकाणी. तर किंवा आपण या ठिकाणी आपल्या बॉसला कंटाळतो म्हणून नोकरी सोडून देतो किंवा आपल्याला काम करण्याचा कंटाळा असतो म्हणून सोडतो. या ज्या गोष्टी आहेत या गोष्टी आपल्या या ठिकाणी फार विचारपूर्वक केलेल्या असतात असं नाही, आणि मग त्याचा आपल्याला या ठिकाणी पश्चाताप करावा लागतो. नोकरी बदलण्याची योग्य वेळ कोणती, म्हणजे रेड फ्लॅग खरे कोणते लक्षात घ्या. 3 वर्ष झाली, प्रगती झालीच नाही, पदोन्नती नाही, पगारवाढ नाही, नवीन जबाबदारी नाही, अशी म्हणजे स्थिरता येते, म्हणजे तुम्ही मागं पडायला लागलेला, तुम्ही अपडेट होत नाही, तर तुम्हाला नोकरी बदलली पाहिजे. रविवारी रात्री तुम्हाला उदास वाटतं, कशासाठी? अरे उद्या मला परत कामाला जायला लागणार आहे. सोमवार आला की सगळं त्याच्यामध्ये. झोप न लागणं, मानसिक आरोग्य या ठिकाणी डिस्टर्ब होणं, हे महत्वाचं कारण आहे, लक्षात घ्या. हा रेड फ्लॅग आहे तुमच्यासाठी. म्हणजे तुम्ही तिथं काम एन्जॉय नाही करताय तुमचं जे आहे ते. कौशल्य जुनी होत जाणं, म्हणजे तुम्ही तिथं ज्याच्यावर काम करताय त्याच्यातलं जग सगळं बदलते, पण तुम्ही अजून तिथंच या ठिकाणी रेग्युलर फॉर्मॅटमध्ये काम करतला, तर वर्ड, एक्सेल, पॉवर पॉईंट मध्ये काम करायला लागलात. बाकी जगामध्ये AI टूल वापरले जात आहेत, अपग्रेडेशन होते, पण कंपनीमध्ये काही बदल होत नाहीये. तर आपण निर्णय घेऊ शकतो. कंपनीचं भवितव्य अंधारमय आहे असं वाटायला लागलं, सातत्यानं तोटा होतोय, ले ऑफ चालू आहे, कर्मचारी काढून टाकले जात आहेत. मग काढून टाकण्यापेक्षा अगोदर आपण गेलेलं बरं. प्रॉडक्टला मार्केटमध्ये मागणी नसेल तर आपण निर्णय घेतला पाहिजे. त्याच्यानंतर या ठिकाणी मूल्यांशी तडजोड, म्हणजे बऱ्याच वेळेला या ठिकाणी काही अनएथिकल प्रॅक्टिस कंपनीमध्ये चाललेल्या असतात, म्हणजे आपल्याला आवडत नाहीत किंवा आपल्याला हे मला काम करायचं नाही आहे, लक्षात त्याच्या पद्धतीने. म्हणजे माझ्या एक परिचित डॉक्टर आहे, दुबई बेस्ड हॉस्पिटल चेन आहे, इतकं चांगलं काम चालतं, तुम्ही का सोडता? तर त्यांनी सांगितलं, सर कोविडमध्ये इतक्या लोकांचे त्रास होत आहेत, सगळं होतं, आम्ही त्यासाठी काम करतोय आणि हॉस्पिटलमध्ये 500 करोडचा बिझनेस झाला म्हणून पार्टी दिली जाते, सेलिब्रेशन चाललेलं आहे, आणि हे मला नाही आवडत आहे म्हणून मला सोडायचं. तर हे जिथं तुम्हाला हर्ट होतं किंवा मला नाही करायचं, हे काहीतरी चुकीचं व्हायला लागलेलं आहे, अशा कारणानं आपण बऱ्याच वेळेला निर्णय बदलतो, लक्षात घ्या. आरोग्यावर होणारा परिणाम, म्हणजे सातत्यानं नाईट शिफ्ट असेल किंवा कॉम्प्युटरवर हेवी काम असेल, तुम्हाला या ठिकाणी डोळ्याचे प्रॉब्लेम चालू झालेत, फिजिकल हेल्थचे प्रॉब्लेम चालू झालेले आहेत, झोप लागत नाही, वेगवेगळ्या पद्धतीचे आजार मानसिक किंवा शारीरिक चालू झाले, तर तुम्ही बदलायचा निर्णय घेऊ शकता. आणि कामाच्या ओझ्यामुळे तुमच्या कुटुंबाकडे जर दुर्लक्ष होत असेल तर तुम्ही त्याचा विचार करायला पाहिजे, हे लक्षात पद्धतीने फार महत्वाचं आहे. खोटी कारणं जर असतील तर तिथं थांबून पहिल्यांदा विचार करा की ही जी वर सांगितलेले रेड फ्लॅग जे आहेत, हे रेड फ्लॅग आपल्याला या ठिकाणी असतील तर नोकरी बदलायचा विचार करायलाच पाहिजे. पण आता पुढे जी काही कारणं बघणार आहोत आपण, ती जर कारणं असतील तर आपण नोकरी बदलण्याचा विचार न करता शक्यतो तिथे थांबणं गरजेचं आहे. कुठलं कारण? एखादा दिवस वाईट अनुभव आला, मीटिंगमध्ये भांडण झालं किंवा भांडणामुळे लगेच नोकरी सोडायचा निर्णय घेतला, हा शहाणपणाचा निर्णय नाही होऊ शकत, लक्षात घ्या. सहकार्याला जास्त पगार मिळाला, तुलना करू नका तुम्ही त्याच्यामध्ये. त्याला पगार जास्त मिळाला, मला झालाच नाही पगार, मला वाढवलं जात नाही, पार्सलिटी केली जाते, हे होऊ शकतं. मित्रांच्या दबावामुळे, म्हणजे सर्वजण बदलत आहेत तर मीही बदलतो, काही गरज नाही आहे, लक्षात. हे कारण योग्य असू शकत नाही आहे त्याच्यामध्ये.
सोशल मीडियावरची या ठिकाणी लिंक्डइनवर बरेच प्रोफाईल आपण बघतो. याने स्विच केलं त्याला तिथं सक्सेस मिळालं, याने स्विच केलं त्यांना सक्सेस मिळालं, स्विचिंगमध्ये प्रोग्रेस होते. यानं इम्प्रेस होऊन नोकरी बदलायचा निर्णय घेऊ नका. कारण हा भाग फायदेशीर ठरत नाही आपल्यासाठी. लक्षात घ्या, आपल्याला या ठिकाणी तो फायदेशीर ठरण्यासाठी वैचारिक निर्णय असणं गरजेचं असतं. त्यानंतर या ठिकाणी फक्त 10 ते 20% ग्रोथसाठी आपण पगार वाढ मिळते म्हणून ज्या वेळेला नोकरी सोडून जातो त्यावेळेला या ठिकाणी आपल्यापुढचं चॅलेंज काय असतं, तर नवीन धोके, नवीन शिकण्याची वेळ येते किंवा नातीची जी तिथं जोडलेले तुमचे कलिग्स असतात ते सगळे या ठिकाणी बदलतात. त्यामुळे ते चॅलेंजेस वेगळे असतात. लक्षात घ्या. आता इथं 666चा नियम आपण वापरायचा. पहिलं, 6 महिन्यांनी मी या नोकरीत कुठं असेल, 6 महिन्यापूर्वी मी असा विचार करत होतो का, आणि 6 आठवड्यांनी जर तसंच वाटत असेल तर मग आपण निर्णय घ्यायला काय हरकत नाही. लक्षात त्याच्या पद्धतीने जर या तिन्हीची उत्तरं होय असतील तर बदलण्याची वेळ आली आहे असं आपल्याला समजायचं आहे. लक्षात घ्या. नोकरी बदलण्याच्या अगोदर काय करायचं, अशा एक 8 स्टेप आहेत लक्षात घ्या आपल्याकडे. कोणत्या स्टेप आहेत त्याच्यामध्ये, तर पहिली स्टेप आपली त्यातली अशी आहे, लक्षात घ्या, की आत्मपरीक्षण करा, सेल्फ असेसमेंट. मग कोणती, मला स्वतःला विचारा की माझे स्ट्रेंथ पॉईंट कोणते आहेत. मी ज्यावेळेला बाहेर पडतो त्यावेळेला मला काय आवडतंय नेमकं, 5 वर्षानंतर मला कुठं पोहोचायचं आहे, तिथं पोहोचण्यासाठी ही नोकरी मला मदत करणार आहे का, ज्या ठिकाणी मी जाणार आहे तिथं. लक्षात, मला कोणत्या उद्योगात जायचं हे सगळं कागदावर लिहा. म्हणजे विचार क्लिअर होतात आपल्या. लक्षात घ्या, गोंधळलेल्या अवस्थेत आपण राहत नाही, हे लक्षात घ्या. त्यानंतर फायनान्शियल तयारी तुमची पाहिजे. म्हणजे नोकरी सोडल्यानंतर त्यावेळेला तुमच्याकडे कमीत कमी 6 महिन्याचा असा बॅलन्स पाहिजे आर्थिक दृष्ट्या. लक्षात घ्या, की तुमच्या घरचे सगळे खर्च विदाउट एनी डिस्टर्बन्स, कॉम्प्रोमाइज न करता चालायला पाहिजे. म्हणजे नोकरी मिळाली नाही, तुम्हाला जमलं नाही, एक सोडून दुसऱ्या ठिकाणी जायला लागलं, काय झालं, यासाठी करायला लागेल. लक्षात घ्या. त्यामुळे हे तुम्हाला या ठिकाणी बचत करावी लागणार आहे. लगेच नवीन नोकरी मिळेल असं नाही. आर्थिक दबावात निर्णय घेतलेले चुकतात, हे लक्षात घ्या. काय कारण काय होतं की समजा तुम्हाला शिल्लक काहीच नाही आणि तुम्ही ही नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला. आता पुढच्या महिन्यात पगार नाही आला तर मला घर चालणार नाही. मग तुम्ही जी मिळेल ती नोकरी घेता. आणि मग त्यावेळेला असं होतं की अगोदरच बरं होतं, आगीतून उठून आपण उपाट्यात येणं, असं जसं ग्रामीण भागातली म्हण वापरली जाते तसं आपलं थोडंसं या ठिकाणी घडतं. लक्षात घ्या. त्याच्यावरही आपण थोडासा विचार करणं गरजेचं आहे. त्यानंतर तिसरा महत्वाचा गोष्ट आहे की तुम्ही स्किल अपग्रेडेशन काय करता, स्वतःमध्ये स्किल अपडेट काय काय करताय तुम्ही, त्याच्या पद्धतीने काय अपडेट केलेलं आहे हे महत्वाचं आहे. नोकरी बदलण्याच्या अगोदर तुम्हाला 3 ते 6 एक्स्ट्रा स्किल मिळवावे लागतील. म्हणजे या ठिकाणी कोर्सेरा, अनअकॅडमी, लिंक्डइन लर्निंग सारख्या या ठिकाणी वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर जाऊन, करिअर कट्ट्याचे प्लॅटफॉर्म आहेत, या ठिकाणी तुम्हाला तुमची वेगवेगळी सर्टिफिकेशन घ्यावी लागतील, कोर्सेस कम्प्लीट करावे लागतील. पुन्हा मी तेच सांगतो, लक्षात घ्या मित्रांनो, सर्टिफिकेशन घेणं आणि स्किल घेणं याच्यातला फरक आहे. 6:55ला तुम्ही जॉईन झालात आणि 7ला तुम्ही विचारताय की अटेंडन्सची लिंक कुठे आहे, म्हणजे तुमचा फोकस हा फक्त अटेंडन्स सर्टिफिकेटवर आहे. लक्षात घ्या. तुम्हाला ते स्किल मिळवणंही गरजेचं आहे. लक्षात, ते स्किल आत्मसात करणं गरजेचं आहे. हातला फरक समजून घ्या. त्याच्यामध्ये बदलायचं असेल आपल्याला नोकरी तर तुम्हाला स्किल अपडेट करावे लागते. लक्षात घ्या. मग जिथं तुम्हाला लँग्वेज प्रॉब्लेम आहे किंवा बाकीच्या गोष्टी आहेत, ह्या देखील तुम्हाला समजून घ्याव्या लागतील. कुठं फॉरेन लँग्वेज शिकायची असेल तर त्या शिकून घ्यायला लागतील. म्हणजे ही तयारी आतापासूनच सुरू करायची आहे. लक्षात त्याच्या पद्धतीने. त्याच्यानंतर एक लक्षात त्याच्यामध्ये की आपल्याला नवीन स्किल मिळाल्या, चांगल्या संधी मिळाल्या तर चांगला पगार मिळू शकतो. लक्षात त्याच्या पद्धतीने. आता महत्वाचं आहे की तुम्हाला सोडत असताना त्यापूर्वीच तुमची लिंक्डइनची प्रोफाईल अपडेट असणं गरजेचं आहे. तुमचा रिझ्युमे अपडेट असणं गरजेचं आहे. तो आता AI एनेबल असला पाहिजे. लक्षात घ्या. प्रिंट फॉर्मॅट पेक्षा म्हणजे AI मधनं तो पास व्हायला पाहिजे, AIच्या चेकिंग मधनं. हे महत्वाचं असतं. रिझ्युमे तयार करताना काय काळजी घ्यायची, याचं स्पेशल सेशन झालेलं आहे, पण तरी देखील काही छोट्या गोष्टी पुन्हा सांगतोय मी त्याच्यामध्ये. त्याची मांडणी अत्यंत सुटसुटीत असावी. 1 ते 2 पानापेक्षा जास्त मोठा असू नये. नुसतीच जबाबदारी नाही तर अचिव्हमेंट लिहा. म्हणजे तुमच्याकडे हे तुम्ही हे काम करता, ते काम करता, ते काम करता, त्यातनं केलं काय तुम्ही, तुम्ही तिथं बेस्ट परफॉर्मन्स काय दिला होता हे त्या रिझ्यूम मध्ये असायला पाहिजे. शक्यतो तुमची पर्सेंटेज लिहिणं गरजेचं आहे की किती टक्के विक्री वाढवली, किती लोकांची या ठिकाणी टीम सांभाळली, कशा पद्धतीनं काम करत होता हे त्याच्यामध्ये असू दे. ATS म्हणजे आपल्याला या ठिकाणी मी तुम्हाला म्हटलं की AI ची जी काही सिस्टम असते त्याच्यामध्ये तुमचा रिझ्युमे रीड झाला पाहिजे, हे बनवलं पाहिजे. लिंक्डइन प्रोफाईलवर स्वतःचे प्रोफेशनल फोटो असायला पाहिजे. टॅगलाईन चांगले असायला पाहिजे. तुमचे या ठिकाणी अनुभव व्यवस्थित अपडेट केले गेलेले असले पाहिजेत. रेकमेंडेशन काही मागितले तर तुम्हाला या ठिकाणी रेकमेंडेशन मागा, त्याच्या पद्धतीनं नियमित पोस्ट करत चला. नेटवर्किंग काय,
तर तुम्हाला 70% नोकऱ्या हे नेटवर्किंग मधनं मिळतात, लक्षात घ्या. म्हणजे तुमचे इतर कंपन्यांमध्ये मित्रांच्या मध्ये कसे संपर्क आहेत, काय आहेत त्याच्या बाबतीतनं, किंवा या ठिकाणी जॉब पोर्टल्स असतात त्याच्यावरून या ठिकाणी मिळणाऱ्या संधींपेक्षा हे नेटवर्किंग किंवा तुमच्या असणारे रेफरन्सेस, रेकमेंडेशन याच्यातनं चांगल्या नोकऱ्या आपल्याला मिळत असतात, हे लक्षात घ्या. त्यामुळे जुन्या सहकार्याशी जरी जॉब सोडून गेलात तरी कॉन्टॅक्ट ठेवा त्याच्या बाबतीतनं. ज्यांच्याशी तुमचं चांगलं नेटवर्क बनणं शक्य आहे त्या प्रत्येकाशी तुमचा संपर्क असणं गरजेचं आहे, लक्षात घ्या. चांगले मेंटर शोधा. लिंक्डइन सारख्या प्रोफाईलवर या ठिकाणी ऍक्टिव्ह राहा. इंडस्ट्रीच्या वेगवेगळे जे इव्हेंट असतात त्या इव्हेंट आपण सहभागी होणं गरजेचं आहे, हे समजून घ्या. त्याच्यावर तुमची नेटवर्क हीच तुमची खरी स्ट्रेंथ आहे. जॉब सोडत असताना, उद्योग करत असताना, स्विच करत असताना ही तयारी असणं गरजेचं आहे, लक्षात घ्या. आता सगळ्यात महत्वाचं, मार्केटचा एक अभ्यास करा. मार्केट रिसर्च गरजेचं आहे जॉब सोडण्यापूर्वी. कोणत्या कंपन्या भरती करतायत, पगाराचे आत्ताचे दर काय चालू आहेत, लक्षात. मी सोडल्यानंतर जिथं जाईन तिथं मला काय मिळेल हे लक्षात. त्याच्या बाबतीतनं कोणते कौशल्याची मागणी चालू आहे हे लक्षात घ्या. कोणत्या शहरामध्ये जास्त संधी चालू आहे त्याचा अभ्यास पाहिजे. सामान्य इंटरव्ह्यूची तयारी देखील आपण करायला पाहिजे, कारण की तुम्हाला कुठले प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्या ज्या कंपनीत जाणार आहे त्या कंपनीबद्दलची चांगली माहिती असायला पाहिजे. जी कंपनी तुम्ही सोडून जाणार आहात त्याच्याविषयीची माहिती ऑलरेडी असते, पण ती पण अपडेट असायला पाहिजे. तुम्ही जिथं इंटरव्ह्यूला जाताय तिथं प्रोफेशनल या ठिकाणी तुमचा वेशभूषा किंवा ड्रेस तुमचा प्रोफेशनल असायला पाहिजे. आणि बॉडी लँग्वेजच्या बाबतीमध्ये देखील आपण अवेअर असायला पाहिजे. इंटरव्ह्यूला ज्यावेळेला तुम्ही बसतात त्यावेळेला हे लक्षात त्याच्या बाबतीतनं. तर ही गोष्ट आपण समजून घेणं गरजेचं आहे, लक्षात घ्या. त्यानंतर 8 नंबरची महत्वाची बाजू, कायदेशीर बाजू तपासून बघा. कोणत्या कायदेशीर बाजू, की नोटीस पिरियड किती दिवसाचा द्यायचा आहे, नॉन कॉम्पिट क्लोज ज्याला म्हणतात, म्हणजे स्पर्धक कंपनी जाऊ शकता का ते बघा. काही वेळा तुमचे अग्रीमेंट घेतलेले असतात की तुम्ही ही कंपनी सोडून आमच्यासारखं स्पर्धक कंपनी असेल जाऊ शकत नाही, असा बॉन्ड लिहून दिलेला असतो. त्याची बाबी या ठिकाणी तपासणं गरजेचं आहे. पीएफ आणि ग्रॅच्युटी कधी हस्तांतरित होणार आहे ते बघायचं आहे. आणि न वापरलेल्या ज्या रजा आहेत त्या एनकॅश होऊ शकतात का, या गोष्टी देखील आपल्याला बघायच्या आहेत. आणि ह्या गोष्टी बऱ्यापैकी मला असं वाटतं की याच्या बाबतीत आपण अवेअर असतो, आपल्या अधिकाऱ्यांच्या बाबतीत आपण अवेअर असतो, पण तरी देखील या ठिकाणी त्या तुमच्या चेकपॉईंट मध्ये असायला पाहिजेत नोकरी सोडण्यापूर्वी करायच्या तयारीमध्ये, हे लक्षात त्याच्यावरती. त्याच्यानंतर या ठिकाणी नवीन ऑफर स्वीकारत असताना कोणकोणती काळजी घ्यायची, तर त्याच्यामधले बेसिक 10 मुद्दे लक्षात घ्या. पहिला आहे पगार नाही, सीटीसी म्हणजे कॉस्ट टू कंपनी जी आहे ती फरक समजून घ्या. तुम्हाला किती पैसे तुमच्या हातात येतात ते बघणं गरजेचं. बेसिक पे, HRA, बोनस, लक्षात. त्यानंतर या ठिकाणी इसॉप्स देतात काही कंपनी, लक्षात द्या. पीएफ आणि ग्रॅच्युटी, विमा असतो. ह्या सगळ्या इतर गोष्टी देखील या ठिकाणी इन हँड पगार आणि सीटीसी मध्ये 30 ते 40% फरक असू शकतो, हे लक्षात त्याच्या बाबतीत. भूमिका आणि जबाबदाऱ्या तुमच्या स्पष्ट आहेत का ते बघा. म्हणजे नेमकं काय करायचं आहे, कुणाला रिपोर्ट करायचं आहे, टीम किती लोकांची आहे, आणि की परफॉर्मन्स इंडेक्स काय आहेत आपले त्याच्यामध्ये. त्यानंतर या ठिकाणी की रिझल्ट एरिया काय आहे ते स्पष्ट तुम्हाला माहित असायला पाहिजेत, लक्षात. काही शब्द तुम्हाला टर्म समजल्या नाहीत तर पुन्हा पुढच्या लेक्चर सिरीज मध्ये त्या येणार आहेत, हे लक्षात अशा पद्धतीने. त्यानंतर तुम्हाला करिअर वाढीच्या संधी कशा आहेत त्याच्यावर विचार करणं गरजेचं. म्हणजे तिथं प्रमोशनचे काय चान्सेस आहेत, तिथं शिकण्याचे कसा स्कोप तुमचा आहे, तुमची आंतरिक बदली शक्य आहे का, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला समजून घ्यायच्या आहेत. तिथं ट्रेनिंगचे मॉड्यूल कसं असतं, ट्रेनिंगचे सेशन कशा असतात, हेही आपण समजून घेणं गरजेचं आहे, लक्षात घ्या. त्यानंतर कंपनी कल्चर, ज्या कंपनीमध्ये जाणार आहात त्या कंपनीचं कल्चर देखील तुम्ही समजून घ्या. प्रत्येक कंपनीची स्वतःची अशी काम करण्याची पद्धत असते. तिथलं काही या ठिकाणी म्हणजे काही कंपन्यांमध्ये HRचे इव्हेंट चांगले असतात, तिथे एक खेळीमेळीचं वातावरण असतं, हे कळतं का. काही ठिकाणी बॉसच ग्रुपमध्ये भांडणं लावतो आणि त्या भांडणांच्या मधनं या ठिकाणी त्याचं काम करत राहतो, मग ट्रेसमध्ये लोक असतात, लक्षात. काही ठिकाणी कस्टमरचा व्हॅल्यू जास्त दिली जाते, काही ठिकाणी सेल्सला फक्त व्हॅल्यू दिली जाते, काही ठिकाणी फक्त प्रॉफिट, काही करा पण प्रॉफिट आला पाहिजे, लक्षात. तर हे काय नेमकं कल्चर आहे याच्याकडे तुम्ही लक्ष द्यायला पाहिजे, हे लक्षात. त्याच्याबद्दल कर्मचाऱ्यांचे त्यासाठी रिव्ह्यू बघा. सध्या तिथं असणाऱ्या कर्मचाऱ्यांशी काही बोला त्याच्याबद्दल. मुलाखती घ्या, ऑफिस बघा, त्याच्याबद्दल मुलाखतीला जाता त्यावेळेला ऑफिस कामाचे तास काय आहे ते बघून त्याच्याबद्दल. आणि मग तुम्हाला वर्क लाईफ बॅलन्स जो आहे तो जमतो का ते बघितले. म्हणजे कामाचे तास किती आहेत, वर्क फ्रॉम होमचा पर्याय आहे का, सुट्ट्या कशा दिल्या जातात, किती फ्लेक्झिबिलिटी आहे हे समजायला पाहिजे, हे लक्षात घ्या. पुढचं आहे आपल्याला या ठिकाणी बॉस आणि टीम. चांगला बॉस म्हणजे चांगलं काम का म्हटलं जातं, कारण बॉस जर वाईट असेल तर काम लक्षात. तर ती गोष्ट आपण या ठिकाणी समजून घेणं गरजेचं आहे. मुलाखतीत तुमचे जे काही टीम लीडर आहे, ज्याला तुम्हाला रिपोर्टिंग करायचं आहे, त्यांना भेटता आलं तर भेटण्याचा प्रयत्न करा. त्याची मॅनेजमेंटची जी काही स्टाईल आहे ती समजून घेण्याचा प्रयत्न करा.
टीमशी संवाद असल्यास, टीमशी संवाद शक्य असला तर तो साधा त्याच्या पद्धतीनं. कारण तुम्ही कंपनीत आल्यानंतर तुम्हाला तिथल्या काही त्रुटी समजण्यापेक्षा अगोदर जर समजल्या तर तुम्हाला त्याचा फायदा होऊ शकतो, हे लक्षात त्याच्या बाबतीतनं. त्यानंतर कंपनीची आर्थिक स्थिती समजते आता बऱ्यापैकी सगळ्यांना, लक्षात घ्या. म्हणजे कंपनी नफ्यात आहे का, गुंतवणूकदार कोण आहेत, बाजारपेठेतलं स्थान काय आहे, भविष्यातले संकेत काय आहेत, लक्षात. आणि तुमचं ठिकाण ते तिथपर्यंतचा प्रवास किती करावा लागणार आहे हे देखील तुम्हाला माहित असायला पाहिजे, हे लक्षात घ्या. ऑफिस आणि तुमचं अंतर किती आहे, दररोज या ठिकाणी 2 ट्रेन बदलून जाव्या लागणार आहेत किंवा या ठिकाणी दररोज 2 तासाचा प्रवास करावा लागणार आहे, गर्दीतनं जावं लागणार आहे, मग त्याचा तुमच्या फिटनेसवर होणारा परिणाम, या सगळ्या गोष्टींचा विचार करणं गरजेचं आहे. त्यानंतर त्यांचं तिथं नोकरीत लागल्यानंतर ट्रान्सफर कुठं कुठं होऊ शकते, त्यात काय प्रॉब्लेम येऊ शकतात, हेही तुम्हाला माहित असायला पाहिजे, लक्षात. त्याच्यावरती आता हे सगळं जे काही ते सांगतायत आपल्याला, बेनिफिट जे देणार आहेत, लक्षात घ्या. तुम्हाला विमा मिळणार आहे का, अपघात विमा आहे का, मुलांच्या शिक्षणासाठी भत्ता मिळणार आहे का, जेवण, प्रवास, जे काही तुम्हाला ते सांगतायत, लक्षात घ्या, ESOP पर्यंतच. तर हे सगळं तुम्हाला लेखी घ्यायला पाहिजे, लक्षात. नुसतंच तोंडी बोललं म्हणजे झालं असं होत नाही, हे लक्षात. हे सगळं लेखी घ्यायला पाहिजे आणि हे अत्यंत महत्वाचं असतं, लक्षात घ्या. नोकरी सोडत असताना ती सन्मानानं सोडणं गरजेचं असतं, भांडून नाही सोडायची, लक्षात घ्या. कारण हे फार महत्वाचं असतं, तुम्ही ती कशी सोडता हे फार महत्वाचं असतं. योग्य वेळी राजीनामा द्या, ऑफर लेटर हातात आल्यावरच राजीनामा द्यायचा, तोंडी आश्वासनावर राजीनामा द्यायचा नाही, लक्षात घ्या. शक्यतो महिन्याच्या सुरुवातीला जॉईन करा, म्हणजे तुम्हाला या ठिकाणी तो नोटीस पिरियड आणि ह्या गोष्टी देखील या ठिकाणी समजणं शक्य होतं. आधी तुमच्या बॉसला सांगा, स्पष्टपणे सांगितलं तर गरज होतं. कंपनीबद्दल वाईट बोलू नका, आपल्याला नवीन अपॉर्च्युनिटी मिळत आहेत किंवा काही या पद्धतीने आपल्याला बाहेर जाता आलं पाहिजे, लक्षात घ्या. नोटीस पिरियड पूर्ण करा. नोटीस पिरियड म्हणजे कसंही वागलं तरी चालतं, ही जी काही रील तुम्ही बघताय ते प्रॅक्टिकली पॉसिबल नाही, हे लक्षात त्याच्या बाबतीत. नोटीस पिरियडमध्ये देखील तुम्ही तुमच्या कंपनीतल्या इतर सहकाऱ्यांच्या बद्दल चांगलं या ठिकाणी रिलेशन मेंटेन करणं, तुमचं हँडओव्हर व्यवस्थित देणं, तुमच्या जबाबदाऱ्या पूर्ण करणं हे गरजेचं असतं, हे लक्षात त्याच्या बाबतीतनं. आणि तिथं तुम्हाला तुमचे संबंध व्यवस्थित टिकवता आले पाहिजे. जुनी जी काही या ठिकाणी रस्ते आहेत ते कधीच बंद नाही करायचे, लक्षात. परत जाण्याचा जो मार्ग आहे तो बंद करायचा नाही, कारण काही जर चुकीचं वाटलं केलं तर तुम्हाला तिथल्या बॉसने स्वीकारलं पाहिजे, कंपनीनं परत घेतलं पाहिजे. अशा पद्धतीनं तुमची एक्झिट असली पाहिजे, पण बॅकअप प्लॅन देखील तयार असायला पाहिजे. कागदपत्र, मग रिलिव्हिंग लेटर, एक्सपिरियन्स सर्टिफिकेट, सॅलरी सर्टिफिकेट, टॅक्स फॉर्म 16 असेल, लक्षात. पीएफ ट्रान्सफर, विड्रॉलची व्यवस्था, हे सगळं व्यवस्थित करून घेणं गरजेचं आहे. आता मित्रांनो, तुम्ही म्हणाल की सर आता काय चाललंय देशामध्ये, आपण कुठं आहोत आणि आपण कशा पद्धतीनं हे सगळं बघतोय आणि या परिस्थितीमध्ये नोकरीच नाही आणि आपण या ठिकाणी हे कसं सगळं हे करणार आहोत. तर मित्रांनो, एक लक्षात घ्या, नोकरी केल्याशिवाय पर्याय आहे का, तर अजिबात नाही. काही ना काहीतरी करावंच लागणार, एक तर उद्योग व्यवसाय करायला पाहिजे किंवा नोकरी करायला पाहिजे. तर मग हे स्किल समजून घेणं गरजेचं आहे, हे लक्षात घ्या. अटेंडन्सची लिंक वारंवार टाकलेली आहे, जरा बघत चला. पुन्हा पुन्हा लिंकचेच मेसेज विचारताय तुम्ही त्याच्यामध्ये, पुन्हा लिंक पाठवून द्या प्लीज. तर पहिल्यांदा आजचा टास्क समजून घ्या मित्रांनो, की सगळ्यात जास्त स्विचिंग कोणत्या कंपनीत आहे. म्हणजे तुम्हाला IT मध्ये जायचं तर IT मधल्या स्विचिंगच्या कंपन्या कोणत्या आहेत, बँकेत जॉब करायचं तर बँकेमध्ये कुठं जास्त स्विचिंग होत असतं, लक्षात. ज्या क्षेत्रात जायत आहे त्या क्षेत्रामध्ये स्विचिंग कोणत्या कंपनीमध्ये जास्त आहे आणि रिटेन्शन रेट कोणत्या कंपनीमध्ये जास्त, हे बघा. म्हणजे दोन्ही मधल्या 10-10 कंपन्या किंवा 5-5 कंपन्या तुम्हाला सिक्वेन्सनं शोधता आल्या पाहिजे. आणि ह्या कंपन्या शोधल्यानंतर तुम्हाला त्याची कारणं शोधायची आहेत. हे का करतात स्विच, लक्षात घ्या. ही लोक का स्विच करतायत हे तुम्हाला सांगता यायला पाहिजे, म्हणजे तुम्हाला भविष्यामध्ये तुमची तयारी करत असताना याची मदत चांगल्या पद्धतीनं होणार आहे, हे लक्षात त्याच्या बाबतीतनं. मित्रांनो, लक्षात घ्या की राजा बनण्यासाठी स्वतःला तयार करण्याची जी सवय असते ना, ही टिकणं फार गरजेचं असतं, हे लक्षात. पहिल्या दिवशी आले, आता या ठिकाणी 372 पर्यंत आलेले आहेत, लक्षात घ्या. आमचे 40 होते अगोदरचे, त्या 40 वर 365 दिवस आपण जाणारच आहोत. पण स्वयंशिस्तीतनं मला या ठिकाणी हे करता येईल का, 6:55 ला जागा होणं, जॉईन करणं, दररोज शिकणं आणि पुढे जाणं, हे मला जमणार आहे का, हे आयुष्यभर जमण्यासारखं व्यवस्थित चांगलं स्किल होतं का, याच्यावर आपल्याला या ठिकाणी लक्ष द्यायला पाहिजे, विचार करायला पाहिजे. तुमच्या आजच्या दिवसासाठी मनपूर्वक शुभेच्छा. आज धुळ्यामध्ये आपण SSUPA कॉलेजेसमध्ये धुळे, नंदुरबार, जळगावचे विद्यार्थी सगळे भेटणार आहोत. धन्यवाद.